नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल एन एन जी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. आता फक्त काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या मनातलं बैलगाडी शर्यत क्षेत्रातील सगळ्यात मोठं हिंद केसरी मानाचं मैदान म्हणजेच की पेडगाव हिंद केसरी मैदान. मित्रांनो, जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान, तसंच ज्याला बैलगाडा शर्यत क्षेत्रातील पंढरी म्हणून ओळखलं जातं, ते म्हणजेच की पेडगाव हिंद केसरी मैदान मित्रांनो काहीच दिवसांवरती येऊन ठेपलेलं आहे. सगळ्यांची उत्सुकता शिगेला लागलेली आहेत आणि सगळे जे टॉपचे नंदी आहेत त्यांचे पैरे फिक्स झालेले आहेत. जबरदस्त चुरशीच्या लढती आपल्याला तिथं पाहता मित्रांनो येणार आहे. आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव म्हणजेच की द्वादशम हिंद केसरी आपला लाडका किंग बाकासूर याचा पायरा मित्रांनो फिक्स झालेला आहे. तर मित्रांनो, मी 3 बैलांची नावं सांगणार आहेत. 1001% मित्रांनो त्यांच्याबरोबर हा पायरा फिक्स झालेला आहे. मी एका बैलाचं नाव सांगू शकत नाही, कारण का कसं असतं, पायरा जर अगोदरच फुटलं तर मालकांना ह्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून मी प्रॉपर नाव घेणार नाही, पण तुम्हाला 3 ऑप्शन देणार आहे. त्यातला एक बैल हा आपला किंग बाकासूरच्या बरोबर फिक्स झालेलं आहे. तर त्यातलं पहिलं नाव म्हणजेच की ज्याला बैलगाडा शर्यत क्षेत्रातील रॉकेट म्हणून ओळखला जातो, तो म्हणजेच की आपला घोटकरांचा सर्जा. मित्रांनो, घोटकरांचा सर्जा. दुसरं नाव आहे मागील वर्षी पेडगाव हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी, ज्याला निकालाचा बादशाह आणि पब्लिकचं भिताड दोन्ही खांदी म्हणून ओळखला जातो, तो म्हणजेच की शिरसवडीकरांची रायफल. आणि तिसरं जे नाव आहे तेही सर्जा, आपले स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा आत्ताच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय, तो म्हणजेच की सर्जा. घोटकरांचा सर्जा, शिरसवडीकरांची रायफल किंवा स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा सर्जा, या तिघांपैकी एक मित्रांनो बैल हा फिक्स आहे आपल्या किंग बाकासूरच्या बरोबर. पेडगावचं मैदान जबरदस्त असतं, पब्लिक पण भयान असतं. मग तुम्हीच हिशोब लावा की कोण असेल आणि कोण नाही. तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.